नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की शेअर मार्केट नक्की काय असतं, हे कसं काम करतं. जर तुम्ही एकदम बिगिनर आहात, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे शेअर मार्केटबद्दल, डोंट वरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटचा जो पहिल्या 2-3 पायऱ्या आहेत त्या तुम्ही चढून जाल. आणखी पुढचे 3-4 व्हिडिओज जर तुम्ही बघितले तर त्यासाठी मेक शुअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मी मेक शुअर करेल की पुढच्या 1 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला शेअर मार्केट रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती पूर्ण मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी शेअर मार्केटमध्ये डायरेक्टली सुरू करू शकता. आता हे बघा, सगळ्यात पहिला हा प्रश्न येतो की शेअर मार्केट म्हणजे काय. आपले आई वडील वगैरे भरपूर जण म्हणतात की अरे तिकडे जाऊ नको. माझे आजोबासुद्धा मला म्हणायचे. माझं मूळ गाव जे आहे ते मलकापूर आहे, बुलढाणा जिल्ह्यातलं, आणि इथे एक बँक होती, एक लोकल कोऑपरेटिव्ह बँक. त्यांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यांना मग डिव्हिडंड म्हणजे प्रॉफिटचा काही पार्ट कंपनी शेअर करते शेअरहोल्डरसोबत, त्याला डिव्हिडंड म्हणतात. मग डिव्हिडंडवर कोणी कधी काळी ती बँक पाण्याची बॉटल पाठवायची, कधी टिफिनचे बॉक्सेस पाठवायचे. ते मी लहानपणापासून बघत होतो. तर मग आयडिया तर होती की आजोबा करतात, पण आजोबा मला सांगायचे की तू नको करू. कारण घरी भरपूरदा मी इन्व्हेस्टमेंट करत असताना घरी ई-वोटिंगचे ते सर्टिफिकेट येतात कुरिअरने, आणि मग ते बोलले की हे काय आहे काय नाही, ते मला बोलले की नको करू. त्यामुळे जे घरातले जे वडीलधारे लोक असतात ते जनरली आपल्याला सांगतात की अरे इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण काय, त्यांना वाटतं की शेअर मार्केट म्हणजे काय आहे, ही आहे सट्टेबाजी. काय आहे, सट्टेबाजी, आणि इथे कोणी पैसा टाकला तर तो बुडतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे का होतं तेही मी तुम्हाला समजून सांगेल की सट्टेबाजी होते काय ते. येस, शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजी होते. शेअर मार्केटमध्ये पैसा बुडतो का? हो, बरोबर आहे. म्हणजे जे काही ते सांगतायत त्यामध्ये चुकीचं असं काहीच नाही आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या सगळ्यांना माहिती नाही आहेत. जसं तुम्ही बघू शकता, घोड्यावर पण सट्टा लागतो, ठीक आहे. मग तिथे पैसा हा जनरली बुडतो, ठीक आहे. सट्टा हा रमी 11मध्ये लागतो, रमी सर्कल किंवा जे काय असेल ते, आणि तिथे पण पैसा बुडतो. तिथे तुम्ही असं कोणी बिलिनियर वगैरे बघितलं नसेल मे बी, की एखादा माणूस आहे जो घोड्यावर सट्टा लावून अरबपती झाला आहे, ठीक आहे. ही इज द रिचेस्ट, वन ऑफ द रिचेस्ट इन द वर्ल्ड. एखादी केस स्टडी असू शकते, पण तो पण अरबपती नाही होणार, ठीक आहे. 1-2 करोड रुपयाचा जी रेस असेल तो जिंकू शकतो, पण यू वोंट फाइंड अ सिंगल पर्सन जो फक्त असं बेटिंग वगैरे करून, फक्त खेळून काहीतरी सट्टेबाजी करून फार श्रीमंत झाला आहे. कारण 2-4दा जिंकेला 8-10 वेळा हरेल, अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन असतं याचं. पण तेच जर आपण शेअर मार्केटमध्ये बघायचं झालं तर जगामध्ये टॉप 10, म्हणजे आत्ताच नाही तर मागच्या 20-30 वर्षांमध्ये जगातल्या टॉप 10 रिचेस्ट पर्सनची जर तुम्ही लिस्ट काढली तर त्यामध्ये एक नाव तुम्हाला कंटिन्युअसली आढळेल, आणि ते आहे मिस्टर वॉरन बफेट. भरपूर जण बफे म्हणतात, बफे नाही आहे ते, बफेट आहे, ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्यात एक वेगळी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला शेअर मार्केट बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकायचं आहे, तुम्ही फार एक सिरियस इन्व्हेस्टर तुम्हाला व्हायचं आहे, तर तुम्ही खाली दिलेला फॉर्म नक्की क्लिक करा. डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिला आहे. तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, बिलकुल फ्री प्रोसेस. डीमॅट अकाउंट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला लागतं. अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला एक आमचा 21,700 रुपयांचा फ्री शेअर मार्केटचा मराठी कोर्स मिळेल, ज्यामध्ये तुम्ही एक बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत पूर्ण लर्निंग्स तुमची कंप्लीट होईल. तर लगेच चेकआउट करा, खाली दिलेल्या लिंकवर लगेच तुम्हाला ॲक्सेस मिळेल. चला आता पुढे वळूया. तर वॉरन बफेट यांची जर आजची नेटवर्थ आपण बघितली तर ती आहे $146 बिलियन, यानी जवळपास 13 लाख कोटी रुपये. आता हे किती शून्य लागतील ते तुम्ही फाइंड आउट करा. ही त्यांची नेटवर्थ आहे, 13 लाख कोटी रुपये. आता अमेरिकेत मिस्टर वॉरन बफेट यांच्यासारखे भरपूर सक्सेसफुल बिलिनियर लोक तुम्हाला मिळतील ज्यांनी स्टॉक मार्केटमधून पैसा कमवला. यामध्ये तुम्हाला पीटर लिंच मिळतील, जे एक सक्सेसफुल फंड मॅनेजर होते तिथले. तुम्हाला वॉरन बफेट यांचे एक पार्टनर होते चार्ली मंगर, त्यांचंसुद्धा नाव मिळेल. एक भारतातलेच व्यक्ती तिकडे जाऊन फंड मॅनेजर झालेले आहेत, मोहनीश पाबराई नाव आहे त्यांचं. आणि असे भरपूर शेकडो लोक तुम्हाला मिळतील USA ज्यांनी स्टॉक मार्केटमधून कोटी रुपये कमवले. म्हणजे टॉप 100-200 रिचेस्ट पर्सनमध्ये ते आहेत. यामध्ये तुम्हाला केन ग्रिफिन यांचं नाव मिळेल, जेम्स सायमन यांचं नाव मिळेल, रे डॅलिओ यांचं नाव मिळेल, कार्ल आयकॉन यांचं नाव मिळेल. तर लिस्ट काही संपणारी नाही आहे. आणि असं नाही की फक्त अमेरिकेमध्ये हे झालेलं आहे. भारतामध्ये जर बघायचं झालं तर आज राकेश झुंझुनवाला यांची सक्सेस स्टोरी मी जस्ट कव्हर केली. तर राकेश झुंझुनवाला यांची, आता ते नाही आहेत हयामध्ये, पण त्यांच्या वाईफच्या नावावर पूर्ण ते संपत्ती ट्रान्सफर झाली आहे. त्यांच्या वाईफची नेटवर्थ जी आहे ती आहे सध्या 63,000 कोटी रुपये. भारतातल्या त्या 28व्या सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत, 28व्या, फक्त शेअर मार्केटमधून. काही त्यांचा असं बिझनेस वगैरे काहीच नव्हतं, पूर्ण कम्प्लिटली शेअर मार्केटमधून. मिस्टर वॉरन बफेट यांनी वयाच्या 11व्या वर्षापासून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू केली. राकेश झुंझुनवाला झाल्यानंतर विजय केडिया असतील भारतामध्ये,
यांनी फार पैसा मार्केटमध्ये कमवला आहे. जसं मी एक परत सांगतो, प्रोफेसर शिवानंद मनकेकर आपले मराठी व्यक्ती आहेत, प्रोफेसर मनकेकर यांनी सुद्धा 1000 कोटीच्या वर कमवले. राधाकिशन दमानी असतील, त्यानंतर रमेश दमानी असतील आणि असे भरपूर लोक शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून कितीतरी कोटी रुपये कमवले. टॉप रिचेस्ट पर्सनपैकी झालेले आहेत. डॉली खन्ना त्यांपैकी एक आहेत आणि लिस्ट काही थांबणारी नाही आहे. कंटिन्यूस त्यामध्ये नवीन नवीन नावं ॲड होतात आहे. आता जर ही पूर्णपणे सट्टेबाजी असती तर 1-2 वर्ष मिस्टर बफेटनी पैसा कमवला असता, बाकी वर्ष नसता कमवला, पण त्यांची नेटवर्थ कंटिन्यू वाढतच गेलेली आहे. राकेश झुंझुनवाला जर ही सट्टेबाजी असते तर 1-2 गेम ते जिंकले असते. शून्यापासून त्यांनी 5,000 रुपयापासून सुरुवात केलेली आहे. 5,000 ते समजून घ्या 5 कोटी 10 कोटी झाले असं, पण 63,000 कोटी कसं काय झाले. राधाकिशन दमानी यांची जर तुम्ही नेटवर्थ आज बघितली तर ते टॉप 5 रिचेस्ट व्यक्तींपैकी एक आहे. आता त्यांनी त्या जो पैसा आहे स्टॉक मार्केटचा त्याचा उपयोग करून डीमार्ट नावाचा बिझनेसही सुरू केला आहे. यांची नेटवर्थ बघितली तुम्ही तर 1 लाख कोटींच्या वरची तुम्हाला दिसेल राधाकिशन दमानींची. तर हे जेवढे काही व्यक्ती त्यांची पोर्टफोलिओ तुम्ही लाईव्ह चेक करू शकता. म्हणजे असं नाही की मी काही सांगतोय, कुठल्याही व्यक्तीचं नाव घ्या किंवा तुम्ही एक काम करा, ट्रेंडलिन नावाच्या वेबसाईटवर जा. ट्रेंडलिन नावाच्या वेबसाईटवर तुम्ही गेले तर इथे वरती तुम्हाला किंवा मोबाईलमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला काय सर्च करायचं आहे, ट्रेंडलिन आणि पुढे सुपरस्टार्स टाकायचं आहे. सुपरस्टार, ट्रेंडलिन सुपरस्टार टाकलं तर जेवढे सुपरस्टार इन्व्हेस्टर्स आहेत भारतातले त्यांचे पोर्टफोलिओ तुम्हाला मिळतील. ठीक आहे. जसं राधाकिशन दमानी यांचा पोर्टफोलिओ तुम्ही बघू शकता 1,70,000 कोटींचा आहे. राकेश झुंझुनवालांचा 64,000 कोटींचा आहे. रेखा झुंझुनवालांचा 47,000 कोटींचा आहे. मुकुल अगरवाल यांचा 6,400 कोटी, आकाश भन्साली 6,000 कोटी, निमिष शहा 3,000 कोटी, आशिष कचुलिया 2,400 कोटी. बघत राहा तुम्ही, नावही ऐकले नसतील तुम्ही. हे सगळे लोक आहेत ज्यांनी शेअर मार्केटमधून पैसा कमवला. तर सट्टेबाजी असती तर काही निवडक लोकांनी कमवलं असतं आणि कमवलं असतं तर लगेच गमवलं पण असतं. पण हे लोकांची जर तुम्ही नेटवर्थ बघितली कोणाचीही बघा, मी आशिष कचुले यांच्या नावावर क्लिक करतो फॉर एक्झाम्पल आणि तुम्ही बघाल तर तो ग्राफ जो आहे तो वर गेलेला आहे. आता शेअर मार्केटमध्ये काय की जनरली शेअर प्राईस अशी प्रॉफिट असा होत नाही कोणाला, असा होतो मग थोडा कमी होतो मग परत, या अशा प्रकारची ग्रोथ स्टोरी जनरली होते. कुठलाही ओपन करा तुम्ही पोर्टफोलिओ, तुम्हाला सिमिलर टाईपचा ग्राफ तिथे हा दिसेल. म्हणजे काय की इथे शेअर मार्केटचा जर प्रॉपर प्रकारे तुम्ही उपयोग केला तर तुम्ही इथून फार अमाप पैसा कमवू शकता आणि तिथे मग तुम्हाला सट्टेबाजी नाही, तिथे तुम्हाला डोकं चालवावं लागतं. ठीक आहे. याच्यात सट्टेबाजीचा कुठला पार्ट आहे तो मी तुम्हाला सांगेल. आता शेअर मार्केट म्हणजे काय शेअर मार्केट म्हणजे बेसिकली हा एक प्लॅटफॉर्म आहे. हा एक प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म म्हणजे काय, 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत भारतामध्ये. एक 1875 मध्ये सुरू झालेलं आहे ज्याचं नाव आहे BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. एक आहे NSE आपलं 1992-93ला सुरू झालं. आता हे जे BSE आणि NSE आहे हे 2 मेन स्टॉक एक्सचेंजेस आहे. ज्या काही या स्टॉक एक्सचेंजेसवर म्हणजेच या प्लॅटफॉर्मवर, आपण याला प्लॅटफॉर्म म्हणू, NSE आणि BSE हा प्लॅटफॉर्म झाला आपला. या NSE BSEवर 5 ते 6,000 प्लस कंपनीज लिस्टेड आहेत. ठीक आहे. लिस्टेडचा अर्थ काय मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. म्हणजे काय की या 6,000 कंपन्यांनी शेअर मार्केटमधून पैसा उचलला आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक कंपनी चालवतो फिनोव्हेशन्स, मला पैशांची गरज आहे तर मी सुद्धा शेअर मार्केटमधून माझ्या कंपनीसाठी पैसा उचलू शकतो. ठीक आहे. ही कंपनी आहे आपली फिनोव्हेशन्स आणि यातून लेट्सचे आपल्याला 100 कोटी रुपये उचलायचे आहेत. मग 100 कोटी कोण देईल, शेअर होल्डर्स देतात, गुंतवणूकदार. शेअर होल्डर्स इन्व्हेस्ट करतील हे 100 कोटी आणि फिनोव्हेशन्सला हे 100 कोटी मिळतील. आणि शेअर होल्डर्सला काय मिळेल, त्यांना कंपनीचे शेअर्स मिळतील म्हणजे कंपनीमध्ये भागीदारी मिळेल. ते पार्टनर झालेत, बिझनेस पार्टनर्सच. आणि कुठल्याही धंद्यामध्ये जेव्हा तुम्ही भागीदारी करता, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, धंदा वाढला तर पैसा वाढेल, धंदा डुबला तर पैसा डुबेल. किंगफिशरमध्ये पैसा ज्यांनी इन्व्हेस्ट केला त्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडले. ज्यांनी टायटनमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जसं की मिस्टर झुंझुनवालांनी, त्यांनी कोटीमध्ये पैसा कमवला. ज्यांनी HDFC बँकेसारख्या चांगल्या बँकांमध्ये पैसा टाकला त्यांचे पैसे बनले. तर ओव्हरऑल तुम्ही जशा क्वालिटी कंपनीमध्ये पैसा टाकाल त्या प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला मिळतील, कारण तुम्ही अल्टिमेटली एक भागीदार झाले त्या कंपनीमधले. मग ती कंपनी वाढली तर धंदा पैसा वाढेल, नाही वाढली तर पैसा नाही वाढणार. त्यामुळे जी काही कंपनी, या 6,000 कंपनी आहेत, तुम्ही 6,000 पैकी रँडमली कुठल्याही कंपनीत जर पैसे टाकले तर ती काय होईल, सट्टेबाजी. 6,000 प्लस कंपनीज आहेत
आता या रँडम कुठल्याही कंपनी तुम्ही कुठल्याही रँडम 10 कंपनीज उचलून त्यात जर पैसा टाकला तर तो काय होईल, सट्टेबाजी होईल. ठीक आहे. आता भरपूर लोक काय करतात की एखाद्या कंपनीमध्ये ट्रेडिंग करतात. ट्रेडिंग म्हणजे काय की बेसिकली स्पेक्युलेशन म्हणतात. ट्रेडिंग इज स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन इज नथिंग बट अ फॉर्म ऑफ सट्टेबाजी. अंदाज मारत बसतात लोक. मग हे काय करतात की आता हे बघा तुम्ही बेसिकली की फिनोव्हेशन्सने 100 कोटी रुपये घेतले शेअर होल्डर्सकडून. समजून घ्या तुम्ही शेअर मार्केट कसं चालतं. हा एक प्लॅटफॉर्म आहे स्टॉक एक्सचेंजचा, त्याद्वारे आपण 100 कोटी रुपये शेअर होल्डर्सकडून घेतले. ठीक आहे. 100 कोटी उचलल्यानंतर मग लेट्स से फिनोव्हेशन्सने एक ऑफिस स्टार्ट केलं. त्या पैशातून 3 ते 4 प्रोडक्ट्स बिल्ड केलेत. 3-4 प्रोडक्ट्स आपण बिल्ड केलेत आणि यातून मग धंदा वाढवायला सुरुवात केली. आता जेव्हा मी ऑफिस सुरू करेल, प्रोडक्ट आणेल, लगेच धंदा वाढेल का? की प्रोडक्ट्स आज सुरू केले आणि 5-10 दिवसात 20 दिवसात फार धंदा वाढला? नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ठीक आहे. कुठलीही कंपनी आज घ्या, ती फार वर्षांपासून तो बिझनेस करते तेव्हा ती एवढी सक्सेसफुल आहे. ठीक आहे. तर हा धंदा वाढायला कमीत कमी 2-3 वर्ष लागतील. जास्तीत जास्त अजूनही लागू शकतात, पण लेट्स से 2-3 वर्ष लागतील. मग 2-3 वर्षांनंतर कंपनीचे जे फायनान्शियल्स आहेत, फायनान्शियल्स म्हणजे काय, कुठलीही कंपनी असेल त्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली म्हणजे सेल्स. सेल्सचा अर्थ आहे रेव्हेन्यू, म्हणजे किती रुपयाचा माल विकला. ठीक आहे. लेट्स से कंपनीने 100 कोटींचा माल विकला, हे एक झालं. आणि तो माल विकल्यानंतर प्रॉफिट, निव्वळ नफा किती आहे, म्हणजे काय, सगळं खर्च वगैरे काढलं, लेट्स से 80 कोटीचा सगळा खर्च झाला, 20 कोटी नफा आहे. तर कुठलीही कंपनी असेल तर ह्या 2 गोष्टी फार मॅटर करतात. त्याचा रेव्हेन्यू किती आहे, कंपनीचा नफा किती आहे. जर कंपनीचा नफा नसेल तर ती कंपनीच काय कामाची. एखाद्या कुठल्याही कंपनीची जर तुम्ही डेफिनेशन वाचाल तर त्यामध्ये प्रॉफिटचा हा फार मोठा रोल आहे. जर ती कंपनी प्रॉफिटेबल नसेल तर मग फायदा काय. तर जनरली तर तुम्हाला इथे या 6,000 पैकी अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे ज्यांचा रेव्हेन्यू हा फास्ट वाढतोय. बरोबर, रेव्हेन्यू फास्ट वाढतोय आणि सोबत प्रॉफिटसुद्धा जोरात वाढतो. रेव्हेन्यू वाढला पाहिजे, प्रॉफिट म्हणजे आज जर 20 कोटीचा प्रॉफिट आहे, पुढच्या वर्षी तो 25-30 कोटी झाला पाहिजे. त्याच्या पुढच्या वर्षी आणखी तो 35-40 कोटी झाला पाहिजे. त्याच्या पुढच्या वर्षी आणखी 50-60 कोटी झाला पाहिजे. अशा प्रकारची जर्नी तुमची राहिली पाहिजे. ही जर जर्नी उलटी असेल तर मग जसं की एखाद्या कंपनीचा 20 कोटीचा प्रॉफिट आहे, पुढच्या वर्षी 15 कोटी झाले, 10 झाले, 5 झाले, मग काय, धंदा तुमचा खराब होतोय. धंदा खराब झाला तर काय होणार, तुम्हाला फायदा नाही होणार. त्यामुळे तुम्हाला 6,000 पैकी इथे तुम्हाला फार डोकं लावावं लागतं. या पूर्ण प्रोसेसला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात. फंडामेंटल ॲनालिसिस किंवा इक्विटी रिसर्च ॲनालिसिस. काय रिसर्च ॲनालिसिस, याला काय म्हणतात, इक्विटी ॲनालिसिस. इक्विटी म्हणजे काय, शेअर्सचा ॲनालिसिस करावा लागतो किंवा याला फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतात. फंडामेंटल म्हणजे बिझनेसचा स्टडी करणं की धंदा वाढेल की नाही, पुढच्या 5 वर्षात कुठे राहील बिझनेस, प्रॉफिट किती राहील, रेव्हेन्यू कसा येईल, सगळं ओके आहे का, कंपनीचं मॅनेजमेंट फ्रॉड तर नाही आहे, कंपनीचं व्हॅल्युएशन बरोबर आहे की नाही, हे सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. आणि याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. काय म्हणतात त्याला, इन्व्हेस्टमेंट. मग काय करतात हे भरपूर सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स. तुम्ही राकेश झुंझुनवार जेवढे मी पोर्टफोलिओ ट्रेंडलिनवर तुम्हाला दाखवले सगळ्यांवर क्लिक करा. जे चांगले शेअर्स आहेत, हे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना 5-5, 7-7 वर्ष होल्ड करतात. ठीक आहे. पण ऑन द अदर हँड जर तुम्ही अनसक्सेसफुल लोक बघितले, अनसक्सेसफुल ज्यांचा पैसा स्टॉक मार्केटमध्ये डुबतो, हे लोक काय करतात, हे जातात आहे फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये. फ्युचर्स अँड ऑप्शन्स नथिंग बट प्युअर सट्टेबाजी. ठीक आहे. रँडम पैसा कुठलाही फ्युचर ऑप्शनमध्ये लावायचा, इंट्राडे ट्रेडिंग करायची. नावं फार फॅसिनेटिंग आहेत हे, पण इथे तुम्हाला पैसा कमवणारा एकही व्यक्ती आतापर्यंत मला असं दिसणार नाही की ज्याने इंट्राडे ट्रेडिंग किंवा फ्युचर ऑप्शन करून ज्याने फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव आहे. जे टॉप लिस्ट मी तुम्हाला दाखवली ट्रेंडलिनवर, तो पब्लिक डेटा आहे. 6 म्हणजे बिलियनियर लोक आहेत भरपूर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून. एकही त्यातला फ्युचर ऑप्शन किंवा इंट्राडे ट्रेडिंग करणारा नाही आहे. पण आजच्या जमान्यात काय आहे की प्रत्येक जणाला वाटतं की माझा पैसा हा पटापट बनायला पाहिजे. मग कोणीतरी शेजारी किंवा मित्र सांगतो की रे मी फ्युचर ऑप्शन करतो, मी इंट्राडे ट्रेडिंग करतो, हा पण लगेच त्याच्याकडे जातो. 4-5 यूट्यूब चॅनल असतात, ते पण टी व्हीवर पण कंटिन्यू तेच चालू असतं. कारण
दाखवणार काय दुसरं. यातून ब्रोकर पण पैसे कमवतो, त्याला ब्रोकरेज चार्जेस मिळतो, टी व्हीवाल्यांनी दाखवायला काहीतरी असतं आणि थोडं फॅसिनेटिंग वाटतं, काहीतरी T20 मॅचसारखं काहीतरी कंटिन्यूस चालू आहे, लोक याच्यामध्ये पैसे टाकतात. आणि जो सेबी आहे, सेबी म्हणजे काय, मार्केट रेग्युलेटर आहे. सेबी सांगतं की 91%, 91% लोक यामध्ये लॉस करतात, बाकी 8% लोक नो प्रॉफिट नो लॉस करतात. नो प्रॉफिट नो लॉस. राहिले 1% लोक फक्त प्रॉफिट करतात. आणि 1%मध्ये भरपूर इन्स्टिट्यूशनल्स आहेत, म्हणजे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत, जेन स्ट्रीट वगैरे. जेन स्ट्रीट नावाची एक कंपनी आहे, यांच्यावर असा आरोप आहे की यांनी मार्केटला मॅनिप्युलेट केलं, म्हणजे मार्केटमध्ये जबरदस्तीने काही चेंजेस करून घेतल्याने अशा प्रकारे त्यांनी 36,000 कोटींचा प्रॉफिट कमवला फ्युचर्स अँड ऑप्शन्समधून. 36,000 कोटी कोणाचे डुबलेले आहेत, ह्या 99% लोकांचे पैसे इकडे जातात आहे. तर हा फरक आहे सक्सेसफुल लोकांमध्ये आणि अनसक्सेसफुल लोकांमध्ये, की भरपूर जे लोक आहेत जे सट्टेबाजी का म्हणतात, घरचे पैसे टाकू नका, कारण मुलगा काय करतो, इंट्राडे ट्रेडिंग करत बसो, स्काल्पिंग वगैरे असे भरपूर इंटरेस्टिंग नाव आहेत, ऐकायला एकदम जबरदस्त वाटतं. ही जी प्रोसेस आहे ही फार बोरिंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला चांगले बिझनेसेस शोधावे लागतात. ते शोधून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष थांबावं लागतं, म्हणजे सुरुवातीच्या 2-3 वर्षात लगेच पैसा तुम्हाला दिसत नाही. पण इथे कसं आहे की काही ना काही होत राहतं, प्रॉफिट होईल, लॉस होईल, क्विकली होईल. मग त्यामुळे प्रत्येक जण जनरली यामध्ये जातो. मग भरपूर जण बर्बाद झालेले आहेत अशा प्रकारे की त्यांनी घरदार विकावं लागलं. अशा स्टोरीजी म्हणजे मला चांगल्या जवळच्या लोकांकडून बघायला मिळाल्या. इवन तो मी या फील्डमध्ये मागच्या 12 वर्षांपासून आहे. आपलं जे मेन चॅनल आहे फिनोव्हेशन्स बाय प्रसाद, ज्याला 2.6 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत, तिथे इन्व्हेस्टर मीट आम्ही करतो, तेव्हा भरपूर जण येतात आणि मग ते म्हणतात थँक्यू, तुमच्यामुळे आम्ही ट्रेडिंगमधून इन्व्हेस्टिंगमध्ये आलो. कारण जर ट्रेडिंगबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येकाचा फार फायदा असतो त्यामध्ये, ते तुम्हाला दिसत नाही, लोक फसतात. पण ट्रेडिंगमध्ये कोणीच पैसा बनवत नाही, ब्रोकर पैसा बनवतो. आज जर तुम्ही ब्रोकर बघितले इंडियातले टॉप 0, ग्रो, अपस्टॉक्स वगैरे, दे आर मेकिंग किलिंग्स. तुम्ही टी व्ही चॅनलवर बघा दिवसभर ट्रेडिंग, हा याने कॉल दिला, तो त्याने कॉल दिला. पण जे लोक कॉल देतात आहे, ठीक आहे, तिथे कोणी गाबा म्हणून एक व्यक्ती असतात, अजून एक मराठी पुण्यातले 2-4 व्यक्ती असतात, त्यांनी किती पैसे कमवले हे कोणी विचारत नाही. पण जे सक्सेसफुल लोक आहेत ते कधी टी व्हीवर येते नाही, त्यांना वेळ नाही, त्यांना टाईमपासही करायचा नाही. की मी टिप देऊ का देऊ, ते म्हणतात आम्ही आमचं शोधून आमचे पैसे कमवू. पण ज्यांना पैसे कमवायला काही नाही मग ते तिथे जाऊन टिप देतील, हे ते करतील, लोक जातात, फसतात, इंट्राडे ट्रेड मारतात टी व्हीवर बघून. भरपूरदा तर असं झालं की ते टी व्ही अँकर काय करायचे की त्यांना लेट्सचे सांगायचे की TCS बाय करा असं लोकांना ते 10 वाजता सांगणार आहेत, तर हे लोक 9:45ला ते TCSचे शेअर्स विकत घ्यायचे. 10 वाजता लोकांना सांगायचे टी व्हीवर, अरे TCS बाय करा, यांनी कॉल दिलेला आहे, CNBC आवाज म्हणा किंवा झी बिझनेस म्हणा. लोक लगेच बाय करायचे, शेअर प्राईस वर जायची टेम्पररी, मग लगेच हे विकून टाकायचे 10-2, 10-3ला, 2-3 मिनिटात प्रॉफिट कमवायचे. सेबीने पकडले असे लोक, ठीक आहे. एक पंड्या म्हणून CNBC आवाजचे होते, त्यानंतर अजून 4-5 जण आहेत. तुम्ही CNBC अँकर फ्रॉड म्हणून टाका, भरपूर जणांनी झोलझाल केलेले आहेत. तर अल्टिमेटली काय की का घरचे नाही म्हणतात, कारण भरपूर लोक ट्रेडिंग करायला लागतात आणि ट्रेडिंगमध्ये पैसा नाही आहे. ट्रेडिंग म्हणजे काय, शॉर्ट टर्ममध्ये काहीतरी टाईमपास म्हणून समजून घ्या तुम्ही. कोणीच तुम्हाला दिसणार नाही ज्याने एकदम क्रेझी पैसा मार्केटमध्ये कमवला असेल ट्रेडिंग करून. सगळेजण प्रॉपर जे आहेत, जेवढे मी नावं घेतले, तुम्ही कोणालाही भेटा, तुम्ही विजय केडियांना भेटा, ते गाणे पण बनवतात की तुम्ही ट्रेडिंग करू नका, हे करू नका. आज विजय केडियांची जी नेटवर्थ आहे, म्हणजे हे असे लोक आहेत त्यांची नेटवर्थ जी लोकांना दिसते पण लोक ऐकायला तयार नाही. विजय केडियांची आजच्या तारखेची नेटवर्थ जी आहे ती 1133 कोटी रुपये, 1133 करोड रुपीज. 17 कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही बघू शकता त्यांची नेटवर्थ कशा प्रकारे वाढलेली आहे. 2020मध्ये 263 कोटींची नेटवर्थ होती, 6-7 पट झालेली आहे मागच्या 6-7 वर्षात. कोविडमध्ये सुद्धा चांगल्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केलं. तेही इवन दो त्यांचे शेअर प्राईस आता रिसेंटली मार्केटमध्ये जे करेक्शन झालं त्यामुळे पडली आहेत, नाही तर त्यांच्या पीकवर त्यांची नेटवर्थ 1700-1800 कोटींपर्यंत गेलेली. आता 1800 कोटींवरून त्यांची नेटवर्थ 1100 कोटीला आलेली आहे, म्हणजे जवळपास 40% त्यांचे जे शेअर्स आहेत त्यांना म्हणजे ड्रॉप झालेला आहे. पण असं नाही की ते लगेच विकतील, त्यांना माहिती आहे की आपण ज्या धंद्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे त्यांचा बिझनेस जोपर्यंत वाढतो आहे तोपर्यंत होल्ड करायचं. हे सगळे लॉंग टर्म आहे. तुम्ही जे 17 शेअर्स आहेत विजय केडियांचे ते बघा, कधी त्यांनी बाय केले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला काहींचा एक बॅकग्राऊंड पण देतो. यामध्ये अतुल ऑटो आहे, जवळपास 10 वर्ष जुनी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर रेप्रो पण इन्व्हेस्टमेंट यांची फार जुनी आहे. अतुल ऑटोमध्ये जबरदस्त पैसा यांनी कमवला आहे. आणि बाकी भरपूर कंपनीज आहेत ज्यामध्ये त्यांनी फार लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ते करतात आणि सगळेच करतात. त्यामुळे जर तुम्हाला मार्केटमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर तुम्हाला ह्या लोकांकडून शिकावं लागेल. यांचे पोर्टफोलिओ तुम्ही बघा, थोडं 1-2 दिवस वेळ द्या, तो ॲनालिसिस करा. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला कंटिन्यू करूया याच लेक्चरला. पण तुम्हाला एक माइंडसेट बनवावं लागेल की पैसा
बनवायला हा वेळ लागतो. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोललेलो की मी एक पुस्तक वाचलेलं आहे आउटलायर्स म्हणून. त्यामध्ये आउटलायर्सचे जे ऑथर आहेत माल्कम ग्लॅडवेल हे ऑथर आहेत त्या पुस्तकाचे. हे म्हणतात की कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर 10,000 तास प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. भरपूर लोकांना म्हणजे 10,000 तास म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त किती म्हणजे एक्स्ट्रीम मेहनत जरी घेतली तरी 2-4 वर्ष होतात. हा वेळ तुम्हाला लागतो हे शिकायला, समजून घ्यायला. भरपूर लोकांना एकदम घाई, मी आज आलो ट्रेडिंग करतो 4 महिन्याने मी श्रीमंत होऊन जाईल, घर बांधेल, बंगला बांधेल, तसं काही किती होत नाही. इथे वेळ लागतो. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, पेशन्स तुम्हाला लागेलच लागेल आणि ॲनालिसिस प्लस रिसर्च. शार्प डोकं चालवावं लागेल. तुम्ही म्हणाल की अरे नाही निवांत मी काहीतरी करतो बसल्या बसल्या मोबाईलवर हे करतो, तो अभ्यास नाही झाला. अभ्यास म्हणजे काय, कंपनी काय करते, कंपनीचे प्रोडक्ट चांगले आहेत की नाही, कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट वाचता आले पाहिजे तुम्हाला, ते मी शिकवेल तुम्हाला. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील. जेव्हा तुम्ही शिकाल, रिसर्च कराल, तेव्हा तुम्हाला चांगल्या कंपनी मिळतील. त्यांना खरेदी करून त्यामध्ये तुम्ही बरोबर टायमाला इन्व्हेस्टमेंट करा आणि भयंकर पैसा तुम्ही कमवू शकता. विजय केडियांची सक्सेस स्टोरी घ्या, राकेश जुनियर, सगळे असे, यांचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. तुम्ही गुगल करा, सगळं करा, जेवढे नावं असतील याच्यामध्ये हार्डली 2-4 जण असतील, पण बाकी सगळ्यांचं काहीच बॅकग्राऊंड नाही आहे. बट दे मेड किलिंग. सो एनीबडी कॅन मेक हिअर. तुम्ही किती पैसा यामध्ये कमवू शकता. तुमचा एक माइंडसेट इथे प्रॉपर असला पाहिजे. तर सध्या इथेच थांबूया आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण याला कंटिन्यू करूया की हे रिसर्च कसा करतात, पेशन्स कसा हवा आहे आणि रिसर्चसाठी कुठकुठले प्लॅटफॉर्म्स माहिती असायला पाहिजे तुम्हाला, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय, टेक केअर.